नमस्कार मित्रांनो. माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वीतल्या पहिल्या धड्याचा 5वा भाग. या धड्याचं नाव आहे भौमितिक रचना. तर चला सुरू करूया ह्या 5व्या भागात काय दिले आहे ते. दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण काढणे. म्हणजेच काय आपल्याला दोन कोनांची लांबी दिली आहे, दोन कोनांचे मोजमाप दिले आहे आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये असलेला एक लांबी ती दिलेली असते आणि त्यावरून त्रिकोण काढायचा. आता कसा काढायचा ते बघू. तर एक उदाहरण घेऊ. त्रिकोण एक्स वाय झेड असा काढा की लांबी वाय एक्स ही 6 सेंटीमीटर आणि इथे एक कोन बनतोय झेड एक्स वाय, त्याचे मोजमाप दिले 30 अंशाचे आणि दुसरा कोन दिलाय एक्स वाय झेड, त्याचा मोजमाप दिलाय 100 अंशाचे. तर आपल्याला एक्स वाय झेड हा विशालकोन काढायचा आहे. तर ही आहे त्याची कच्ची आकृती. आता काढूया पक्की आकृती, पण त्याच्या पहिल्या काही पायऱ्या पाहू कसे काढायचे ते. कच्च्या आकृतीप्रमाणे रेखा एक वाय एक्स हा 6 सेंटीमीटर पाया घेतला. त्यानंतर किरण वाय आर हा काढला, जेणेकरून आपल्याला एक्स वाय आर हा 100 अंशाचा कोन आपल्याला काढता येईल. त्यानंतर एक्स वायच्या उजव्या बाजूला बिंदू आर आहे, त्याच बाजूला किरण एक्स डी काढला, जेणेकरून आपल्याला तो किरण काढायच्या आधी आपल्याला एक त्रिकोण बनेल, एक कोन बनेल, त्याचे आपण मोजमाप घेतले 30 अंशाचे आणि त्यानंतर वाय आर आणि व एक्स डी या किरणांच्या छेदनबिंदूला झेड नाव दिले, जेणेकरून आपल्याला एक्स वाय झेड हा जो अपेक्षित असणारा त्रिकोण आहे तो तयार झाला. आता ह्या पायऱ्या सगळ्या आपण कृतीमध्ये आणू. तर सगळ्यात पहिले वाय एक्स ही एक लांबीची एक रेषा काढली, जिची लांबी आहे 6 सेंटीमीटर इतकी. त्यानंतर वाय वरती कोन मापक ठेवा आणि बरोबर 110 अंशाचा कोन घेऊन एक बिंदू ठेवा आणि त्यातून जाणारी एक रेषा काढा. त्या रेषेवरती पुढे एक बिंदू ठेवला ई, जेणेकरून हा समजा झाला किरण वाय ई. आता दुसरी वाय एक्स वरती आता एक कोन मापक घेतले, त्यावरती आपण 30 अंशाचा कोन घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला इथे बिंदू ठेवायचा आहे आणि त्यातून जाणारी रेषा काढली. आता ही रेषा एक्स वाय आणि ही वाय ई हे किरण एका बिंदूला एकमेकांना छेदतात, त्याला नाव दिले आपण झेड. अशा प्रकारे आपल्याला एक्स वाय झेड हा त्रिकोण तयार झाला. तर चला अशाच प्रकारे आपण आता सराव संच 4 सोडूया. प्रश्न दिलाय खालील दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा, ज्यामध्ये एक त्रिकोण दिलाय एस ए टी मध्ये लेंथ ए टी ही 6.4 सेंटीमीटर. नंतर ए वरचा एक ए हा एक कोन आहे, त्याचा मोजमाप दिले 45 अंशाचे आणि टी हा एक कोन आहे, ज्याचे अंश दिलेत 105 अंश. चला आपण काढूया आता त्रिकोण, जिथे फक्त एका बाजूची लांबी दिली आहे आणि बाकी दोन कोन दिले. तर सगळ्यात पहिले एटी ही लांबी दिली 6.4, तर तो घेतला पाया. तर एटी ही लांबी दिली, तर हा घेतला आपण पाया, जो 6.4 सेंटीमीटर इतका आहे. त्यानंतर ए आणि टी वरती कोन मापक ठेवून आपण बरोबर त्यांचे कोन काढू. तर ए वरती कोन मापक ठेवला आणि बरोबर 45 अंशावरती आपण एक कोन काढला. त्यानंतर टी वरती कोन मापक ठेवला आणि बरोबर 75 अंशावरती कोन काढला आणि हे कोन आपले दोन्ही एकमेकांना एका बिंदूवरती किंवा एका ठिकाणी छेदतात, त्या बिंदूला आपण नाव दिले एस. अशा प्रकारे आपला त्रिकोण तयार झाला एस ए टी हा. दुसरा प्रश्न आहे त्रिकोण एम एन पी मध्ये लेंथ एन पी 5.2, नंतर एन चा आपल्या कोणाची व्हॅल्यू दिली आहे 70 डिग्री आणि पी ची कोणाची व्हॅल्यू दिली आहे 40 अंश. तर अशा प्रकारे आपल्याला बनवायचा आहे कोन. त्रिकोण आपण बनवू, जिथे 5.2 ही सेंटीमीटर दिली पाया दिलाय, तर पहिले पाया बनवू आणि त्यावरती मग कोन बघायचं आहे हे कोन काढू. तर एनपी लांबीचा आपण एक रेषा काढली, त्यावरती 5.2 सेंटीमीटर इतकी काढली. त्यानंतर एन वरती कोन मापक ठेवून बरोबर 7 अंशाच्या पुढे आपण एक बिंदू घेऊन तिथून एक जाणारी रेषा काढली. त्यानंतर पी वरती कोन मापक ठेवून बरोबर 40 अंशांवर जाणारी रेषा काढण्यासाठी एक बिंदू घेतला आणि त्या दोन्ही रेषा जिथे एकमेकांना छेदतात त्या छेदनबिंदूला आपण नाव दिले. अशा प्रकारे आपला त्रिकोण झाला एम एन पी वाला. आता तिसरा त्रिकोण ई एफ जी मध्ये लेंथ एफ जी 6 सेंटीमीटर आहे आणि एफ ची आणि जी चे आपल्याला कोनाचे माप दिले 65 आणि 45 इतके. तर एफ जी हा आपला झाला पाया. तर पहिले पाया काढू. तर पाया काढला एफ जी. आता एफ वरती कोन मापक ठेवून बरोबर 65 अंशाचा आपल्याला कोन काढायचा, तर 65 च्या बरोबर पुढे एक टिंब ठेवूया किंवा एक ठिपका ठेवूया, बिंदू काढूया आणि त्यातून जाणारी एक रेषा काढू किंवा किरण काढू. त्यानंतर जी वरती कोन मापक ठेवा आणि 45 अंश बरोबर 135 अंशातून जाणारा कोन काढायचा आहे किंवा 45 अंशाचा म्हटलं तरी चालेल आणि तो कोन एका बिंदूला छेदतो, त्या बिंदूला आपण नाव दिले ई. अशा प्रकारे आपला तयार झाला ई एफ जी हा त्रिकोण. आता चौथा प्रश्न आहे
त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये लेंथ एक्स वाय ही 7.3 सेंटीमीटर आहे आणि एक्स चे कोणाचे माप दिले 34 अंश आणि वाय चे दिले 55 अंश. तर पहिले आपण 7.3 इतक्या लांबीची एक्स वाय ही रेषा काढू. तर ही घेतली 7.3 मीटर इतकी रेषा काढली. त्यानंतर एक्स वाय वरती आपण एक कोनमापक ठेवले, जिथून आपल्याला 55 अंशाचा कोन काढायचा तो इथे येतो. त्यातून जाणारी हे बिंदू ठेवून त्यातून जाणारी एक रेषा काढली. त्यानंतर एक्स वरती आपण कोनमापक घेऊ आणि त्यावरती 34 अंशाचा कोन घेऊन त्यातून जाणारी रेषा काढली आणि ही दोन्ही रेषा जिथे छेदतात त्या छेदन बिंदूला आपण नाव दिले झेड आणि अशा प्रकारे एक्स वाय झेड हा त्रिकोण तयार झाला. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो जर त्रिकोणाच्या आपल्याला फक्त एक बाजूची लांबी दिली आहे आणि त्या दोन्ही बाजूच्या लांबीच्या बिंदूंची आपल्याला कोन दिले असतील तर त्यावरून आपण त्रिकोण बनवू शकतो. तर चला आज आपण इथेच थांबूया. आता पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत धन्यवाद.